स्टुडंट्स गुड मॉर्निंग. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. इंग्लिशचा क्लास सुरू आहे आणि व्हॉइसेस चॅप्टर सुरू होता. त्या दिवशी आपण वर्बल क्वेश्चन म्हणजे इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेसचे पाहिले, पॅसिव्ह व्हॉइस, इंडेफिनाइट प्रोनाउन पाहिला, वर्बल क्वेश्चन, WH क्वेश्चन हे झालं आपलं. आता आज आपण इन्फिनिटिव्ह पाहूया. चॅप्टर आपला तोच आहे, व्हॉइसेस, आणि त्यामध्ये आज आपण बघूया इन्फिनिटिव्ह. त्यामध्ये आपण बघूया इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. तर इन्फिनिटिव्ह म्हणजे काय होते. इन्फिनिटिव्ह म्हणजे टू प्लस वॉटचा फर्स्ट फॉर्म, टू प्लस V1. हा जो 2+V1 आहे, या 2+V1 ला आपण इन्फिनिटिव्ह म्हणतो. ॲक्च्युली हा जो इन्फिनिटिव्ह आहे हा एक नॉन फायनाइट वर्ब आहे. नॉन फायनाइट वर्ब. नॉन फायनाइट वर्ब काय असतो विद्यार्थ्यांनो? येस स्टुडंट्स, हा नॉन फायनाइट वर्ब आहे. नॉन फायनाइट वर्बची खासियत काय असते की नॉन फायनाइट वर्बमध्ये हे सेंटेन्समध्ये मेन वर्बचं काम है ना, मेन वर्बचं काम करत नाही. नॉन फायनाइट वर्ब म्हणजे सेंटेन्समधले मेन वर्बचे काम न करणारे असे वर्ब्स असतात. तर याला आपण नॉन फायनाइट वर्ब म्हणतो. म्हणजे आपल्याला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये 2+V1 दिसेल, आणि जेव्हा आपण याचं पॅसिव्ह करू तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला 2+B+V3 करावं लागेल. जेव्हा इन्फिनिटिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करू तेव्हा आपण 2+B+V3 असं स्ट्रक्चर बनवू. आता हे कसं असते हे मी तुम्हाला सांगतो. ओके, जसं फॉर एक्झाम्पल एक घेऊया. आय वॉन्ट यू टू गाईड सतीश. आय वॉन्ट यू टू गाईड सतीश. आता या सेंटेन्समध्ये बघा, या सेंटेन्समध्ये दोन आपल्याला पोर्शन दिसतील. ॲक्च्युली हा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, हा सेंटेन्सचा सब्जेक्ट आहे, हा सेंटेन्सचा वर्ब आहे म्हणजे मेन वर्ब म्हणून घ्या. आणि या सेंटेन्समध्ये हा जो टू गाईड आहे हा आपल्याला दिसतो की हा इन्फिनिटिव्ह आहे. हा इन्फिनिटिव्ह आहे. 2+V1 हा इन्फिनिटिव्ह आहे. ओके, हा नॉन फायनाइट वर्ब आहे आणि इथे हा यू या इन्फिनिटिव्हचा सब्जेक्ट आहे आणि हा सतीश या इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट. ठीक आहे. आता याला जेव्हा आपल्याला पॅसिव्ह करायचं आहे तर याला कसं करायचं की इन्फिनिटिव्हच्या आसपास असलेला हा जो सब्जेक्ट आहे आणि हा जो ऑब्जेक्ट आहे, हा इन्फिनिटिव्हचा सब्जेक्ट ऑब्जेक्ट आहे, या पोर्शनला आपल्याला पॅसिव्ह मध्ये घ्यायचं. म्हणजे आपण असं करूया की याला असे दोन पार्ट्समध्ये कन्वर्ट करू. आय वॉन्ट हा एक पार्ट ज्याला आपल्याला काही नाही करायचं आहे, आणि इन्फिनिटिव्ह असल्यामुळे या इन्फिनिटिव्ह पार्टचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा. तर मग कसं करूया, सुरू होईल आय वॉन्ट. ठीक आहे. आता बघा, आपण पॅसिव्ह व्हॉइस करतोय तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ऑब्जेक्ट पुढे येऊन जातो. तर हा ऑब्जेक्ट पुढे सतीश. मग इथे हा इन्फिनिटिव्ह आहे, इन्फिनिटिव्हला या फॉर्ममध्ये पॅसिव्हमध्ये करू तर कसं, सतीश टू, मग त्यानंतर येईल बी, आणि गाईडचा थर्ड फॉर्म गाईड आहे, आणि लास्टमध्ये यू हा सब्जेक्ट मागे जाईल तर बाय यू. तर फायनल आन्सर कसं होईल, आय वॉन्ट सतीश टू बी गाइडेड बाय यू. क्वेश्चन होता आपला ऍक्टिव्ह व्हॉइसचा, आय वॉन्ट यू टू गाईड सतीश. म्हणजे काय, माझी इच्छा आहे की तू सतीशला मार्गदर्शन करावे. आणि पॅसिव्ह व्हॉइसमध्ये कसं केलं की माझी इच्छा आहे सतीशला तुझ्याकडून मार्गदर्शन करण्यात यावे. दोघांचा मिनिंग सेम आहे पण स्ट्रक्चर थोडे काय डिफरंट. ओके, विद्यार्थ्यांना रिप्लाय करा. आला का लक्षात, इन्फिनिटिव्हचा पॅसिव्ह कसा करायचा? एकदा रिप्लाय करा.
चला आपण आणखी एक घेऊया, आणखी एक बघूया. ही डिसाइडेड टू इग्नोर द वॉइस. ही डिसाइडेड टू इग्नोर द वॉइस. आता या सेंटेन्समध्ये मेन वर्ब डिसाइडेड आहे ना, आणि हा त्या डिसाइडेडचा काय आहे, सब्जेक्ट आहे. पुन्हा बघूया पुढे, तर आपल्याला टू इन लागलेला V1 दिसतं, म्हणजे हा इन्फिनिटिव्ह आहे आणि हा या इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट आहे. पण जसं इथे इन्फिनिटिव्हचा सब्जेक्ट होता, इथे नाही. इट्स ओके, काही फरक नाही पडत. सब्जेक्ट असेल तर आपण त्याला बाय लावून मागे नेतो, पण नसेल तर इट्स ओके. तसंही पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सब्जेक्टचं काही इम्पॉर्टन्स नसते. तर आता सुरू करू. कसं, ही डिसाइडेड याला ॲज इट इज ठेवावं लागेल. त्यानंतर बघा, आता हा ऑब्जेक्ट पुढे येईल. ऑब्जेक्ट काय, द व्हॉइस. त्यानंतर इन्फिनिटिव्हला पॅसिव्ह फॉर्मॅटमध्ये आणायचं, म्हणजे टू प्लस बी प्लस काय, वर्बचा थर्ड फॉर्म, म्हणजे काय होईल, इग्नोर. आणि मग बाय. बाय लावून सब्जेक्ट न्यायचा असतो, पण इथे बाय नाही आहे, सब्जेक्ट नाही आहे, म्हणून आपण बाय लावून वापस परत त्याला मागे नाही नेणार आणि सेंटेन्स इथे सेंड होईल. He decided the voice to be ignored. He decided the voice to be ignored. Got it? एकदा रिप्लाय करा मग आता. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा एक सेंटेन्स बघा. She is to write a letter. She is to write a letter. आता इथे बघा, इथे हा शी सब्जेक्ट आहे, हा इज वर्ब आहे, मेन वर्ब. टू राईट काय, इन्फिनिटिव्ह, आणि हा त्या इन्फिनिटिव्हचा ऑब्जेक्ट आहे. पण आता इथे प्रॉब्लेम काय, हा जो वर्ब आहे आणि हे जे वर्ब्स होते मेन, हे मेन वर्ब आणि या मेन वर्ब मध्ये एक फरक आहे. या मेन वर्बला आपण काय म्हणतो, हा असतो लिंकिंग वर्ब. लिंकिंग वर्ब, वर्बचे जे प्रकार आहेत त्यामध्ये एक प्रकार असतो लिंकिंग वर्ब, है ना. जसं फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं की आय एम अ टीचर. आय एम अ टीचर. तर आता आय एम अ टीचर म्हटलं तर एम इथे काय झाला, मेन वर्ब झाला. ओके, आय काय आहे, सब्जेक्ट आहे. हा लिंक, आता हा काय करतोय, हा मेन वर्ब या सब्जेक्टला याच्याशी लिंक करतोय, म्हणून याला आपण लिंकिंग वर्ब म्हणतो. लिंकिंग वर्ब म्हणतो, ठीक आहे. आणि हा मग काय, याला आपण कॉम्प्लिमेंट म्हणतो. हा त्या लिंकिंग वर्बचा कॉम्प्लिमेंट. इथे फक्त काय प्रॉब्लेम आहे, हे जे वर्ब होते वॉन्ट, डिसाइडेड, हे लिंकिंग वर्ब नव्हते. इथे यांना आपण याची पोझिशन, जसं आय वॉन्ट होतं आय वॉन्टच ठेवलं, ही डिसाइडेड होतं ते ही डिसाइडेड ठेवलं. पण आता लिंकिंग वर्ब आला तर थोडासा पॅटर्न काय होईल, चेंज होईल, थोडा पॅटर्न चेंज होईल. आता आम्हाला मेन सब्जेक्ट आणि मेन वर्बलाच हलवावं लागेल. मेन वर्ब म्हणतो मेन सब्जेक्ट आणि मेन ऑब्जेक्टलाच हलवावं लागेल. कसं, तर बघा, हा ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट आपल्या पोझिशन चेंज करतील, तर कसं होईल, अ लेटर. त्यानंतर बघा, इज हा मेन वर्ब आहे, तो इज राहीलच. मग आता टू राईट हा इन्फिनिटिव्ह आला, तर इन्फिनिटिव्हचं कसं होतं, टू बी थर्ड फॉर्म, टू बी, आणि राईटचं थर्ड फॉर्म रिटन. लास्टमध्ये हा शी सब्जेक्ट मागे जाईल, तर काय होईल, बाय हर. म्हणजे सेंटेन्स बनेल, अ लेटर इज टू बी रिटन बाय हर. अ लेटर इज टू बी रिटन बाय हर.
येस माय डिअर स्टुडंट्स, आता सांगा कडून आलं. व्हेरी गुड. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, आता काही टिपिकल शेवटचा आहे प्रोसेसमध्ये. टिपिकल काही जे सेंटेन्सेस आहेत त्या सेंटेन्सेसचं बघूया बघ, आणि मग हा चॅप्टर एंड होईल. ओके. बघा, जसं this flower smells sweet. This flower smells sweet. ओके. आता इथे आपण वर्ब्स ऑफ परसेप्शनची गोष्ट करतो. हे परसेप्शन म्हणजे काय? स्मेल. जे आपले इंद्रिय संस्था आहेत ना, त्या इंद्रिय संस्थांच्या रिलेटेड जेव्हा वर्ब आपल्याला दिसेल त्यावेळेस आपण या पद्धतीने करायचं, पॅसिव्ह वॉइस. ओके. तर याला कसं करायचं? द फ्लावर स्मेल स्वीट. यामध्ये थोडंसं लक्ष द्या की हा स्मेल जो वर्ब आहे हा वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि त्याला एस लागला आहे, म्हणजे सिम्पल प्रेझेंट आहे, रुटीन गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला पॅसिव्ह चेंज करताना प्रेझेंट टेन्सचा यूज करावा लागेल. तर मग याला लिहायचं कसं? तर याला लिहू आपण दिस फ्लावर is sweet. This flower is sweet. Okay, and it is smell. या सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस या पद्धतीने होईल. पहिली गोष्ट, आपण वर्बचं परसेप्शन वापरतो त्यामुळे असं होत आहे. स्मेल्स, टेस्ट असे जे शब्द असतात ना ते वर्ब्स ऑफ परसेप्शन. आता इथे भरपूर सारे प्रश्न येतील. पॅटर्न हाच राहील. इथे हा जो इज आहे आणि इथे हा वापरला आपण इज. हे इज वापरण्यामागे रिझन काय? इज वापरण्यामागे रिझन आहे कारण ओरिजिनल क्वेश्चन प्रेझेंट टेन्समध्ये, म्हणून इथे आपण प्रेझेंट टेन्सची ऑक्झिलरी ठेवतो. हा स्मेल जो आहे, स्मेल्ड काय? हा वर्बचा थर्ड फॉर्म. इथे इट का घेतलं? कारण हा इट फ्लावरला रिप्रेझेंट करणारा प्रोनाउन. तर हा पॅटर्न लक्षात ठेवायचा. आणखी एक वाक्य बघू. Those mangoes tasted sour. म्हणजे ते आंबे टेस्टला काय होते? आंबट होते. ते आंबे टेस्टमध्ये आंबट होते. ओके. आता इथे फरक बघ. इथे हा जो टेस्टेड आहे हा टेस्टेड वर्बचा सेकंड फॉर्म. टेस्टेड वर्बचा सेकंड फॉर्म आहे, हा सब्जेक्ट आहे. तर हा वर्बचा सेकंड फॉर्म आहे म्हणजे हा टेन्स कोणता झाला? सिम्पल पास्ट टेन्स. तर हा सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे. आता हे सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, तर याला आपल्याला पॅटर्नमध्येच करावं लागेल कारण इथे सुद्धा काय आपण वर्ब्स ऑफ परसेप्शन वापरतो. मग याला कसं करायचं? तर बिलकुल पॅटर्न तोच ठेवायचा. कसा?
those mangoes आता इथे इज आहे सपोज इज का होतं कारण ओरिजिनल सेंटेन्स प्रेझेंट मध्ये आता आमचा ओरिजिनल सेंटेन्स काय पास्ट मध्ये आहे इथे आम्हाला त्याला धरून वॉस किंवा वर घ्यावं लागेल सब्जेक्ट काय मँगोज आहे मँगोज आहे म्हणून काय घ्यावं लागेल वर दोज मँगोज वर काय सोल्ड आणि बाकीचं वेन आता हा प्रोनाउन बघा हा इट प्रोनाउन कोणाला रिफर करत होता एका फ्लावर एका फुलासाठी इट हा प्रोनाउन घेतला होता आता इथे खूप सारे मँगोज आहेत तर मँगोजसाठी प्रोनाउन काय ते अनेक वचनी वस्तूंसाठी प्रोनाउन जो वापरतो आपण तो ते असतो वेन दे वर टेस्टेड when they were tested. तर आता इथे बघा आपण काय चेंजेस केले इथे वर ठेवलं इथे सुद्धा वर आहे वर येण्यामागे दोन कारण पहिली गोष्ट सिंपल पास्ट टेन्स होता तर पास्ट मेंटेन ठेवलं सेकंड गोष्ट आपले जे सब्जेक्ट्स होते ते काय होते प्लुरल होते म्हणून वॉज वर पैकी आपण वर घेतलं है ना आणि ते सोबतही काय घ्यावं लागेल आपल्याला वरच घ्यावं लागेल दोज मँगोज वर सोर when they were tested. Got it students? Understood? एकदा रिप्लाय करा रिपीट करू म्हणून मोस्टली बरं हे जेव्हा आपण वर्ड्स ऑफ परसेप्शनला जाऊ आपण काय स्मेल टेस्ट किंवा आपण असं घ्या इथे आणखी एक गोष्ट हे जे आहेत ना हे वर्ड्स स्वीट सोल हे काय हे ॲडजेक्टिव्हज आहेत जेव्हा आपण असे वर्ड्स ऑफ परसेप्शनला धरून आपल्याला एक ॲडजेक्टिव्ह सापडेल तर त्यावेळेस आपल्याला या पॅटर्ननी बनवावं लागेल ओके आता हा जो बघा या सेंटेन्समध्ये दोन्ही सेंटेन्स ऑलमोस्ट त्यांचा पॅटर्न एकच आहे त्यांचं पॅटर्न एकच आहे ओके पॅटर्न एक आहे म्हणजे याच पॅटर्ननी करायचं असते फक्त टेन्सेसचा लक्ष ठेवायचं टेन्सेसवर लक्ष ठेवायचं आता इथे बघा स्मेल्स होता म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म होता हा कोणता टेन्स झाला होता सिंपल प्रेझेंट म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे तर आपण त्याचा पॅसिव्ह वॉइस करू तर त्याच्यामध्ये सुद्धा टेन्स आपल्याला प्रेझेंटच ठेवावा लागेल म्हणून आपण इथे इज घेतला आणि इथे सुद्धा इज घेतला म्हणजे प्रेझेंट टेन्सच ठेवलं या इजला घेऊन आणि या इजला घेऊन पण इथे या सेंटेन्समध्ये काय पास्ट टेन्स आहे B2 आहे म्हणजे कोणता टेन्स झाला सिंपल पास्ट म्हणजे पास्ट टेन्स आहे आता याचा आपण पॅसिव्ह करणार तेव्हा इथे सुद्धा आपण पास्ट टेन्सच ठेवले म्हणून इथे पास्ट टेन्स मेंटेन करण्यासाठी आपण वर घेतला वर का घेतला वॉज का नाही घेतला याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे की हे सब्जेक्ट काय होता मँगोज आहेत ना म्हणजे अनेक मँगो आहेत तर मँगोज साठी आपण वर ठेवलं ओके आणि हा पॅटर्न लक्षात ठेवायचा ओके मोस्टली कळलं तुम्हाला मोस्टली हॅव यू अंडरस्टूड चला तर इथे आपला व्हॉइसेस हा टॉपिक संपला आता आपण आज नवीन टॉपिक सुरू करूया नवीन टॉपिक आजचा डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स ओके याला आपण चेंजिंग द नॅरेशनही म्हणतो किंवा रिपोर्टेड स्पीच सुद्धा म्हणतो है ना आता डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच यामध्ये आपल्याला थोडं प्रोनाऊनचं नॉलेज असणं गरजेचं आहे ना प्रोनाऊनचं नॉलेज तुम्ही पहिले आपण रिलेटेड टू प्रोनाऊन बोलूया रिलेटेड टू प्रोनाऊन प्रोनाऊनचे भरपूर टाईप्स आहेत 8-9 टाईप्स आहेत त्यामध्ये एक प्रोनाऊन आहे पर्सनल प्रोनाऊन ठीक आहे ते पर्सनल प्रोनाऊन बद्दल आपण बोलूया एक टाईप तर पर्सनल प्रोनाऊन म्हणजे कसे तर सपोज करा की दोन व्यक्ती आहेत हा एक व्यक्ती आहे ए आणि हा एक व्यक्ती आहे बी हे दोन व्यक्ती बोलत आहेत आता जेव्हा आपण बघितलं तेव्हा ए बोलतो आहे आणि बी त्याला ऐकतो आहे
ए बोलतोय आणि बी काय करतोय, ऐकतोय. तर जो बोलणारा असतो त्याला आपण काय म्हणतो, स्पीकर. बोलणारा जो असतो त्याला आपण स्पीकर म्हणतो. पण जर बी ऐकतोय तर हा बी जो आहे हा काय झाला, ऐकणार आहे, म्हणून हा लिस्नर झाला. याला काय म्हणतो आपण, लिस्नर. स्पीकर आणि लिस्नर हे 2 पर्सन तर झाले. त्याच्यानंतर आणखी एक थर्ड पर्सन असतो. ओके, हा जो तिसरा पर्सन असतो हा यांच्या बोलण्यामध्ये, कम्युनिकेशनमध्ये, कॉन्व्हर्सेशनमध्ये हा इन्व्हॉल्व नाही. हा याला सी नाव देतो. हा यांच्या बोलत असताना हा इन्व्हॉल्ड नाही आहे. त्याच्यात इन्व्हॉल्ड याच्यासाठी नाही आहे कारण हा स्पीकरही नाही आणि हा लिस्नरही नाही. हा यांच्या कम्युनिकेशनमध्ये असतात तर हा नक्कीच लिस्नर झाला असता. पण हा एक थर्ड पर्सन आहे जो तिथे अवेलेबल नाही आहे असं. ठीक आहे. तर इंग्लिशमध्ये या स्पीकरला नेहमी फर्स्ट पर्सन समजायचं. हा बोलणारा जो असतो हा काय असतो, फर्स्ट पर्सन. जो ऐकणारा असतो तो नेहमी काय असतो, सेकंड पर्सन. ऐकणारा जो असतो तो नेहमी सेकंड पर्सन असतो. आणि जो यांच्या कम्युनिकेशनमध्ये नाही आहे, जो नाही आहे त्याला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, हा असतो थर्ड पर्सन. आता हे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड पर्सनचे प्रोनाउन बघू. तर जेव्हा कधीही आपण स्पीकरला, जो बोलत आहे त्याला आपण लक्षात घेऊ, तेव्हा एक तर तो स्वतःबद्दल आय म्हणे किंवा ते अनेक असतील तर वी म्हणे. जसं मी माझ्याबद्दल बोलतोय तर मी स्वतःला काय उद्देशून बोलणार, मी स्वतःला मीच म्हणणार ना, म्हणजे इंग्लिशमध्ये आय म्हणणार आणि मी सिंग्युलर. पण जर आम्ही अनेक लोक असू आणि आमच्याबद्दल तुम्हाला सांगायचं आहे तर आम्हाला तिथे काय म्हणावं लागेल, वी म्हणावं. तर हा जो आय आहे हा सिंग्युलर रेफर करतो, सिंग्युलर. आणि हा जो वी आहे हा प्लुरल रेफर करतो. म्हणजे आम्ही काय म्हणणार, फर्स्ट पर्सन हा नेहमी स्पीकर राहील, त्याचा सिंग्युलर प्रोनाउन नेहमी आय होईल आणि प्लुरल प्रोनाउन नेहमी काय होईल, वी होईल. पण जर आपण सेकंड पर्सनला रेफर करू तर सेकंड पर्सन मध्ये सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो हे दोन्हीही नेहमी काय असतात, यू असतात. ते दोन्हीही नेहमी काय असतात, यू असतात. आपण फर्स्ट पर्सन सिंग्युलर, सॉरी सेकंड पर्सन सिंग्युलर घ्या किंवा सेकंड पर्सन प्लुरल घ्या, ते नेहमी यूच राहतात. कारण जसं बघा, मी बोलताना जर तुमच्या एकाशी बोलत आहे, तुमच्यापैकी एकाशी बोलत आहे, तर मी तुम्हाला उद्देशणार यू म्हणून, यू कम हिअर, यू सिट डाऊन, यू गो देअर असं म्हणणार. पण जर तुम्हा सर्वांना म्हणायचं आहे मला तरी मी यूच म्हणणार है ना. म्हणजे एक असेल तरी यू, अनेक असतील तरी यू. ते सेकंड पर्सन झालं. जेव्हा थर्ड पर्सनची गोष्ट येते विद्यार्थ्यांनो, यांच्यामध्ये जे सिंग्युलर असते ते कोणते असतात, ते असतात आय, ही, शी आणि इट. मुलगा असेल एक तर ही, मुलगी असेल एक तर शी, वस्तू असेल त्याला रेफर करतो आपण इटने. पण यांचे जेव्हा आम्हाला प्लुरल रेफर करायचे असतात तर यांना आपण रेफर करतो दे, यांना आपण रेफर करतो दे. तर हे पर्सनल प्रोनाउन्स आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे जे आहेत यांना आपल्याला कन्वर्ट करावं लागतं. जेव्हा आपण रिपोर्टेड स्पीच म्हणजे हा चॅप्टर शिकू तर याच्यामध्ये काही कन्व्हर्जन करावं लागतं. तर या प्रोनाउन्सची ओळख असणे गरजेचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे जे प्रोनाउन्स समजून सांगितले तुम्हाला कळले का, एकदा रिप्लाय करा. आता ॲक्च्युली हे डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच होते का, ठीक आहे. हे जर लक्षात घेतलं तर सपोज करा हे दोन व्यक्ती बोलत आहेत, ए आणि बी बोलत आहेत. याच्यामध्ये ए स्पीकर आहे, बी लिसनर आहे. तर ए ने बीला जे वाक्य बोलला ॲज इट इज तेच वाक्य जशाच्या तसे सांगणे त्याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट स्पीच.
आणि जेव्हा आपण ए आणि बी मध्ये झालेलं कम्युनिकेशन, एने बोललेलं वाक्य आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करून सांगतो, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, इनडायरेक्ट स्पीच. जसं फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल सांगतो. मी राहुल सरांना फोन केला आणि त्यांना म्हटलं की सर मी आज क्लास घेणार नाही. आता त्यांना तुम्हाला मेसेज द्यायचे, तुम्ही सगळे जॉईन झालेले आहेत, तर ते तुमच्या समोर येतील आणि काय म्हणतील की मनीष सर म्हणाले मी आज क्लास घेणार नाही. तर मी काय म्हणणार होतो त्यांना, मी आज क्लास घेणार नाही. तुम्हालाही त्यांनी तेच वाक्य होऊन सांगितलं, मी आज क्लास घेणार नाही. तर ते माझं बोललेलं वाक्य ॲज इट इज तुम्हाला सांगितलं, तर ते डायरेक्ट स्पीच, नो चेंजेस. पण ते असंही म्हणू शकतात की मनीष सर म्हणाले ते आज क्लास घेणार नाही. आता त्यांनी बघा मीचं ते केलं, म्हणजे काही चेंजेस केले ना माझ्या स्पीचमध्ये. तर माझ्या बोलल्या गेलेल्या स्पीचमध्ये जर ते काही चेंजेस करून तुमच्यासमोर प्रेझेंट करतायत, तर त्याला आपण काय म्हणायचं, इनडायरेक्ट स्पीच. तर डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच असं असतं. ओके, एकदा रिप्लाय करून द्या की डायरेक्ट इनडायरेक्टचा लॉजिक समजला. मग आता आपण ते परफॉर्म करून बघूच विद्यार्थ्यांना कसं असते. ओके, चला बघूया. आता काही एक म्हणजे एक बॅकग्राऊंड बनवायचा असतो डायरेक्ट इनडायरेक्ट नरेशन शिकताना. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट करताना आपल्याला हे तर माहिती आहे की बोललेल्या सेंटेन्सेसमध्ये आम्हाला चेंजेस करावे लागतात. तर चेंजेस कोणते करायचे असतात, तर चेंजेस भरपूर आहेत. चेंजेस कशी, तर आपण टेन्सचे चेंज करतो है ना, हा चेंज असतो पहिला. सेकंड चेंज आहे प्रोनाउन चेंज करतो. हे जे प्रोनाउन आहे त्यांना चेंज करावं लागतं. आणि थर्ड आहे की आपण काही टाईम आणि काही प्लेस, टाईम आणि प्लेस दर्शक शब्द सुद्धा आपण चेंज करतो. टाईम अँड प्लेस दर्शक शब्द काही चेंज करतो. तर ते आपण पाहूया की वेळ आणि जागा दर्शक शब्द कशी चेंज करायचे. तर सपोज करा हे डायरेक्ट स्पीच आहे आणि इकडे इनडायरेक्ट स्पीच लिहितो. डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच लिहित असताना आम्हाला कसे चेंजेस करावे लागतात ते बघू. जसं बघा विद्यार्थ्यांना, नाव असेल तर त्याला आम्ही कन्वर्ट करतो देन मध्ये. हिअर असेल तर ते होऊन जाते देअर. हिअरचं काय होते, देअर. नावचं काय होते, देन, है ना. धिस हे तुम्हाला माहिती असेल, धिसचं होते दॅट. these होते those, these those. todayच होते that day. tomorrowच होते the next day. yesterdayच होते the previous day. ठीक आहे, असेच आपल्याला चेंज करायचे असतात. जे तुम्हाला माहिती नसेल तर ते मी सांगतो. ॲगो, ॲगोचं होते बिफोर. ॲगोचं काय होतं विद्यार्थ्यांना, बिफोर. आणि दस, दसचं काय होते, सो. तर या स्टाईलने आपल्याला परफॉर्म करावं लागतं. ते कसं करतात चेंजेस हे आपण पाहूच आहे ना. आता बघा, टाईम आणि प्लेस दर्शक शब्द या पद्धतीने चेंज करायचे. टेन्सेस कसे चेंज होतील ते आपण वाक्य शिकताना बघूच आहे. प्रोनाउनचे कसे चेंजेस होतील ते वाक्यांमध्ये सांगितले. पण टेन्सेसमध्ये आणखी एक गोष्ट आहे की आपल्याला पुष्कळदा पास्ट टेन्समध्ये वाक्याला न्यावं लागतं. तर पास्ट टेन्समध्ये नेताना आपल्याला काही ऑक्झलरीजचे पास्ट टेन्स माहिती पाहिजे. जसं मी तुम्हाला गोचं पास्ट टेन्स करा म्हटलं तर तुम्ही वेंट कराल, कारण मेन वर्बचं ॲक्शन दर्शक शब्द जे असतात वर्ब, त्यांचं पास्ट टेन्स करणं आपल्याला सेकंड फॉर्म घेता येतं. पण काही ऑक्झिलरी वर्ब्स आहेत त्यांचे पास्ट टेन्स आपल्याला माहिती हवं. तर ऑक्झिलरीचे पास्ट टेन्स आपण बघूया. ओके,
ऑक्सिलरी वर्बचे पास्ट टेन्स आपण बघूया. त्यांच्यातले पुष्कळशे तुम्हाला माहिती असतीलच नो डाऊट. ऑक्सिलरी वर्ब त्याचं प्रेझेंट फॉर्म आणि पास्ट फॉर्म. प्रेझेंट आणि पास्ट फॉर्म कसा असतो हे बघू. जसं फॉर एक्झाम्पल ॲम असेल, ही ऑक्सिलरी असेल तर त्याचा पास्ट होतो वॉज, है ना. आर असेल तर त्याचा पास्ट काय घेतो आपण, वर. आर असेल तर त्याचा पास्ट वर, है ना. हॅज ऑब्लिक हॅव याचा पास्ट होतो हॅड. डू डजचा पास्ट होतो विद्यार्थ्यांनो डेट, है ना. डू डजचा पास्ट होतो डेट. शॅलचा पास्ट, शॅल ही सुद्धा एक मॉडल ऑक्सिलरी आहे. याचा पास्ट शुड पण करतात आणि वुड पण करतात. विलचा पास्ट आपण करतो वुड, विलचा पास्ट वुड करतो. कॅन, कॅनचा पास्ट तुम्हाला माहितच असेल वुड. मेचा पास्ट माइट, ओके. त्यानंतर मस्टचा पास्ट मस्टच राहतो आणि शूडचा पास्ट सुद्धा शूडच राहतो. तर हे जे आहेत हे प्रेझेंट टेन्स मध्ये ऑक्सिलरी आहेत आणि यांचे हे पास्ट टेन्स मध्ये झालेले ऑक्सिलरीज. ठीक आहे. तर आता यांना घेऊन आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच कशी बनवतो ते आता आपण वन बाय वन शिकणार. तर विद्यार्थ्यांनो आतापर्यंत जेवढं सांगितलं ते तुम्हाला कळून आलं का? एकदा रिप्लाय करा. ते झाल्यानंतर आपण डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच कशी टर्न करतो हे पाहूया. हे जे सांगितलं हे विसरायचं नाही, हे पास्ट वगैरे लक्षात ठेवायचं. फर्स्ट पर्सन प्रोनाउन आय यू, सेकंड पर्सन प्रोनाउन यू, थर्ड पर्सन प्रोनाउन ही शी इट दे. ओके, चल बघूया आता. पहिला रूल आहे, पहिला रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय म्हणतो की जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असेल, रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच हिला सुद्धा पास्ट करायचं. हे काय मी सांगणार आहे, फक्त रूल आहे का. जर रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच सुद्धा पास्ट मध्ये करावी लागते. तर बघा कसं एक वाक्य घेऊ. He said, comma into inverted comma, I swim across the river. He said, I swim across the river. आता हा एक सेंटेन्स दिलाय आणि हा सेंटेन्स आपण बघूया हे एक्झॅक्टली काय. बघा, तो म्हणाला कॉमा इन्व्हर्टेड कॉमा आय स्विम अक्रॉस द रिव्हर. तर हा जो तो आहे याने हे वाक्य बोललाय, हा तो जो राहील याला आपण काय म्हणू, स्पीकर, है ना. हा स्पीकर, याच्याद्वारे हे वाक्य बोललं गेलं, एवढं वाक्य. तर याला म्हणायचं रिपोर्टेड स्पीच. ही रिपोर्टेड स्पीच हिच्या तोंडून निघालेलं हे वाक्य आहे. ते वाक्य ॲज इट इज लिहिलं आणि त्याला इन्व्हर्टेड कॉमात ठेवलं, याचा अर्थ ही डायरेक्ट स्पीच. ठीक आहे. हा जो सेट आहे या सेटला विद्यार्थ्यांना आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण रिपोर्टिंग वर्ब. याला म्हणतो आपण रिपोर्टिंग. या सेंटेन्समध्ये सेट जो आहे हा काय एक रिपोर्टिंग वर्ब आहे. ठीक आहे. या वाक्यामध्ये कोणी लिस्नर नाही, लिस्नर इथे दाखवलेला नाही आहे. पण कधी कधी वाक्यामध्ये लिस्नर असतो. जसं हे असं असतं वाक्य, ही सेट टू राहुल, तर याच्यात राहुल लिस्नर झाला असतं, पण याच्यात नाही आहे. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. आपण बघूया.
आता हे वाक्य डायरेक्ट स्पीच मध्ये आहे आणि याला आपल्याला इनडायरेक्ट स्पीच मध्ये न्यायचं आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये नेताना आपल्याला जे चेंजेस सांगितले आहेत ते चेंजेस करावे लागतात अकॉर्डिंग टू रूल्स. तर पहिली गोष्ट, आपण सुरुवात करू. ही सेड आणि त्यानंतर आपण लिहिलं दॅट. ही सेड दॅट. आता ही जो स्पीकर आहे तो ॲज इट इज ठेवला. रिपोर्टिंग वर्ब जो होता सेड तो तसाच ठेवला. इथे हा दॅट घेतला. ॲक्च्युली हा जो दॅट घेतलाय ना मित्रांनो, हा एक कंजंक्शन आहे. याला आपण कंजंक्शन म्हणतो, जोड शब्द. हा जोड शब्द कशा आहे की हा बाहेरचं वाक्य ही सेड आणि आतमधली रिपोर्टेड स्पीच यांना जॉईन करण्यासाठी इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरलं जाणारं कंजंक्शन. हे कंजंक्शन आपण घेतलं. मग आता कंजंक्शन्स तर खूप सारे आहेत. मग आपण का बरं हा घेतला? तर याचं कारण हे आहे, कारण ही जी रिपोर्टेड स्पीच आहे हे असर्टिव्ह सेंटेन्स आहे. असर्टिव्ह सेंटेन्स आहे म्हणजे विधानार्थी वाक्य आहे, म्हणून आम्हाला नेहमी दॅट घ्यावं लागतं. दुसरं टाईपचं वाक्य असतं तर आपण दुसरं काहीतरी घेतलं असतं. तरी याच्याबद्दल आपण पुन्हा उद्या बोलणारच आहोत. आता फक्त लक्षात ठेवा की इथे दॅट घेतला, हा कंजंक्शन घेतला. मग आता आपण इनडायरेक्ट स्पीच करणं सुरू करू. इनडायरेक्ट स्पीच करत असताना आपल्याला चेंजेस काय काय करायला लावले? चेंजेस करायला लावले टेन्सेसचे, चेंजेस करायला लावले प्रोनाउनचे, चेंजेस करायला लावले प्लेस आणि टाइम या शब्दांचे. टेन्स, प्रोनाउन, प्लेस आणि टाइम यांना आपल्याला चेंज करायचं. ओके. हा जो टेन्स चेंज करण्याचा भाग आहे तो तर रूल प्रमाणे करू. प्रोनाउन जो आहे, तर आता इथे बघा, हा जो आय आहे हा जेव्हा डायरेक्ट स्पीच मध्ये लिहिला तर हा आय कोणाला रेफर करतं? तर हा आय रेफर करतं या स्पीकरला. अच्छा, आय हा काय? आय हा फर्स्ट पर्सन प्रोनाउन है ना. आपल्याकडे 3 पर्सन असतात ना, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. लक्षात ठेवा, जे डायरेक्ट स्पीच मध्ये प्रोनाउन असतात तर ते फर्स्ट पर्सनचे असो किंवा सेकंड पर्सनचे असो, त्यांना आपल्याला थर्ड पर्सन प्रोनाउन मध्ये कन्वर्ट करायचं असतं. फर्स्ट पर्सन किंवा सेकंड पर्सन असेल यांना आपल्याला थर्ड पर्सन प्रोनाउन मध्ये कन्वर्ट करायचं असतं. हा रूल आहे प्रोनाउन कन्व्हर्जनचा. तसंही बघा, ही सेड आय स्विम अक्रॉस द रिव्हर. तो म्हणाला मी नदी पोहतो. तर हा मी कोण आहे? तो याला रेफर करतो. पण आपण जेव्हा हे वाक्य इनडायरेक्ट मध्ये करतो तर आता बोलणारा आय नाही आहे, त्याने जे बोललं ते आम्ही तिसऱ्याला सांगतो. ओके. तर म्हणून आता इथे तिने आयला चेंज करावं लागेल थर्ड पर्सन मध्ये. तर थर्ड पर्सन मध्ये काय आहेत प्रोनाउन? ही आय, शी आय, इट आय आणि ते सुद्धा आहे, है ना. इथे जो आय आहे तो आय रेफर करेल कोणाला? तर हा सिंग्युलर साठी आहे, इथे सिंग्युलरला रेफर करेल. पण हा आय या ठिकाणी मुलगा आहे की मुलगी आहे? तर हा ही आहे, म्हणून याचं कन्वर्जन आयचं काय होईल? ही होईल. म्हणून इथे आपल्याला लिहायला लागेल ही सेड दॅट ही. बघा, रूल होता रिपोर्टिंग व पास्ट मध्ये आहे, तर रिपोर्टिंग स्पीच ही पास्ट मध्ये पाहिजे. आता रिपोर्टिंग स्पीचला पास्ट मध्ये करायचं आहे तर काय, कोणत्या वाक्याला पास्ट मध्ये न्यायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं? काय नाही, सिंपल आहे, त्याचा टेन्स चेंज करावा लागतो. तर त्याचा टेन्स जर चेंज करायचा आहे तर इथे बघा, हा जो आय आहे हा सब्जेक्ट आहे, सॉरी, आणि हा जो आहे वर्ब. तर आपल्याला टेन्स चेंज करायचा आहे तर काय चेंज करावं लागेल? त्याचा वर्ब चेंज करावा है ना. तर वर्ब चेंज करायचा आहे तर हा वर्ब कोणत्या फॉर्म मध्ये आहे? फर्स्ट फॉर्म मध्ये. त्याला आपण कोणत्या फॉर्म मध्ये घेऊन जाऊ? सेकंड फॉर्म मध्ये. तर स्विमचा सेकंड फॉर्म काय होईल? स्वॅम. आता हा जो स्वॅम घेतला हा वर्बचा सेकंड फॉर्म. म्हणजे आता रिपोर्टेड स्पीच पास्ट मध्ये कन्वर्ट झाली. तर ही सेड दॅट ही स्वॅम. अच्छा, आपण टेन्स चेंज केला, आपण प्रोनाउन चेंज केले, प्लेस टाइम वाले शब्द दिसले तर चेंज करायचे, नसतील तर इट्स ओके. बाकीचे शब्द ॲज इट इज. अक्रॉस द रिव्हर, अक्रॉस द रिव्हर. तर हा झाला याचा इनडायरेक्ट स्पीच. पण विद्यार्थ्यांनो आणखी थोडेसे चेंजेस वन बाय वन आपण पाहू. आता मी दुसरं वाक्य लिहितो. ओके. राहुल से
I can swim across the river now. राहुल म्हणाला मी आत्ता ही नदी पोहू शकतो. ठीक आहे, मी आत्ताच ही नदी पोहू शकतो. आता वाक्य ऑलमोस्ट सेम आहे, काही मायनोरचे चेंजेस आहेत. चला बघूया. पहिले हा राहुल काय आहे? हा राहुल आहे स्पीकर. सेड काय आहे? हा रिपोर्टिंग वर्ब. अच्छा, रूल काय होता? रूल हा होता की रिपोर्टिंग वर्ब पास्ट मध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीच सुद्धा पास्ट मध्ये गेली पाहिजे. हे बघा, हा जो सेड आहे, मी इथे सांगणं विसरलो, हा जो सेड आहे रिपोर्टिंग वर्ब, हा कोणता फॉर्म आहे विद्यार्थ्यांनो? तर तुम्हाला सेचे फॉर्म माहिती असतील. तर सेचे फॉर्म असे आहेत: से, सेड अँड सेड. हा जो सेकंड फॉर्म आहे हा इथे घेतलेला आहे. सेकंड फॉर्म. सेकंड फॉर्म म्हणजे कोणता टेन्स असतो? सेकंड फॉर्म म्हणजे असतो पास्ट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स. म्हणजे रिपोर्टिंग वर्ब सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे, म्हणजे पास्ट टेन्स मध्ये आहे. तर आतमधलं वाक्य आपल्याला पास्ट टेन्स मध्ये करावं लागेल, म्हणजे रिपोर्टेड स्पीच पास्ट मध्ये करावं लागेल. आता आतमध्ये थोडंसं बघूया. आतमध्ये काय? आय हा सब्जेक्ट आहे, कॅन हे ऑक्झिलरी वर्ब आहे, स्विम हा वर्बचा फर्स्ट फॉर्म. इथे बघा, इथे सब्जेक्ट नंतर सरळ वर्बचा फर्स्ट फॉर्म होता, इथे सब्जेक्ट नंतर ऑक्झिलरी आहे आणि मग वर्बचा फर्स्ट फॉर्म. तर आता रूल काय म्हणतो बघा, आम्हाला रिपोर्टेड स्पीच पास्ट मध्ये न्यायची आहे. रिपोर्टेड स्पीच पास्ट मध्ये न्यायची आहे. तर जर सेंटेन्स मध्ये ऑक्झिलरी वर्ब असेल तर ऑक्झिलरी वर्बचा पास्ट करायचा, मेन वर्बचा नाही. जर सेंटेन्स मध्ये आम्हाला ऑक्झिलरी वर्ब सापडत असेल तर ऑक्झिलरी वर्बचा पास्ट करायचा, मेन वर्बचा नाही. पण जर सेंटेन्स मध्ये ऑक्झिलरी नसेल आणि फक्त वर्ब असेल, मेन वर्ब असेल, तर मग मेन वर्बचा पास्ट करायचा. आता इथे कॅन ऑक्झिलरी आहे आणि स्विम मेन वर्ब आहे. तर आम्ही पास्ट कोणाचं करणार? आपण पास्ट करणार विद्यार्थ्यांनो कॅनचा आणि स्विमला ॲज इट इज. आता हा टेन्सचा चेंज लक्षात ठेवून आपण आन्सर लिहूया. तर राहुल सेड ॲज इट इज लिहिला. कंजंक्शन घ्यायचं आपल्याला काय? दॅट. आता परत आय हा फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. प्रोनाउन चेंज करत असताना फर्स्ट पर्सनला कशात न्यायचं असते? थर्ड पर्सन मध्ये. फर्स्ट पर्सनला थर्ड पर्सन मध्ये न्यायचं असते. तर राहुल रेफर्स टू अ बॉय. तर बॉयचा प्रोनाउन काय होईल? सिंगुलर ही. दॅट ही. प्रोनाउन चेंज झाला. आता इथे कॅन आहे, कॅनचा पास्ट टेन्स काय होईल विद्यार्थ्यांनो? कुड. मेन वर्ब ॲज इट इज स्विम. ठीक आहे, अक्रॉस द रिव्हर. आणि नाऊचं काय होईल? देन. नाऊ हा वेळदर्शक शब्द आहे, त्याला कशात कन्वर्ट केलं? देन. फायनल आन्सर होईल राहुल सेड दॅट ही कुड स्विम अक्रॉस द रिव्हर देन. इथे बघा, कॅनचा पास्ट आपण कुड केला. जर ऑक्झिलरी असेल तर ऑक्झिलरीचा पास्ट करायचा, मेन वर्बला ॲज इट इज ठेवायचं. पण ऑक्झिलरी नसेल तर मेन वर्बलाच पास्टमध्ये न्यायचं. पण हे केव्हा करायचं? जेव्हा रिपोर्टिंग वर्ब कशात राहील? पास्ट टेन्समध्ये राहील. रिपोर्टिंग वर्बचा सेकंड फॉर्म जेव्हा दिसेल तेव्हाच हे करायचं. तर विद्यार्थ्यांना हे दोन वाक्य केले, एकदा रिप्लाय करा दॅट यू हॅव अंडरस्टूड. नेक्स्ट रूल काय आहे की जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये असेल, रिपोर्टिंग वर्ब जर प्रेझेंट किंवा फ्युचरमध्ये असेल तर रिपोर्टिंग स्पीचमध्ये नो टेन्स चेंज. म्हणजे जर रिपोर्टिंग वर्ब माझा प्रेझेंटमध्ये किंवा फ्युचरमध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज नाही करायचा. टेन्स चेंज नाही करायचा, पण प्रोनाउन आणि प्लेस टाइम वर्ड आपल्याला चेंज करावे लागेल. कसे बघूया? सिंपल सेंटेन्स. Raki says I will
not do this work. Rakhi says, I will not do this work. ठीक है. Now students, आता बघा हा काय हा रिपोर्टिंग वर्ब आहे. सेज काय सॉरी राखी स्पीकर आहे बघा. राखी स्पीकर आहे. हा रिपोर्टिंग वर्ब. आता हा रिपोर्टिंग वर्ब बघा ॲक्च्युली से आहे फर्स्ट फॉर्म मध्ये आणि त्याला ॲस आला लागला. तर से प्लस ॲस म्हणजे हा कोणता टेन्स झाला. आता सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. सिंपल प्रेझेंट टेन्स झाला. तर हा जर सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणजे रिपोर्टिंग वर्ब माझ्या कोणत्या टेन्समध्ये आहे. प्रेझेंट टेन्समध्ये. रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट टेन्समध्ये आहे. तर रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज करायचा नाही. रिपोर्टिंग वर्ब माझा प्रेझेंट टेन्समध्ये आहे. आतमधल्या वाक्याचा इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधल्या रिपोर्टेड स्पीचचा टेन्स चेंज करायचा नाही. पण बाकी सगळे चेंजेस ॲप्लिकेबल आहेत. चल इथे लिहूया आपण. राखी रिपोर्टिंग वर्ब ॲज इट इज राईट. सेज रिपोर्टिंग वर्बचा टेन्स चेंज नाही करायचा. हे जसं राहतं तसंच ठेवायचं. ओके. इन्व्हर्टेड कॉमा निघून काय दॅट येईल कंजंक्शन घेतलं. आता आय पुन्हा हा आय कोणता आहे फर्स्ट पर्सन प्रोनाउन आहे. याला थर्ड पर्सन मध्ये न्यावं लागेल. तर हा जो आय आहे आता कोणाला रेफर करतोय मुलीला. तर मुलीचा सिंग्युलर थर्ड पर्सन प्रोनाउन काय होईल शी. आता घेऊया इथे शी. बरं इथे रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट मध्ये असल्यामुळे आम्हाला टेन्स चेंज नाही करायचा आहे. तर इथे जे वर्ब पोर्शन आहे तो ॲज इट इज लिहिला जाईल. ज्या टेन्समध्ये असेल त्याच टेन्समध्ये. म्हणजे विलचं विल राहील. नॉट ए तसंच राहील. डूइंग तसंच राहील. आय विल शी विल नॉट डू. आता हा धिस बघा. हा धिस प्लेस दर्शक शब्द आहे. धिसचा काय होईल दॅट वर्ब. म्हणजे राखी सेज दॅट शी विल नॉट डू दॅट वर्क. आणखी एक वाक्य बघा विद्यार्थ्यांना. युअर फादर विल से. युअर फादर विल से लाइफ इज very hard during these days. Your father says, no sorry, your father will say, your father will say, life is very hard during these days. आता या इथे your father हा स्पीकर आहे. हा will plus V1. will plus V1 हे काय बनतं मिळून. हे बनतं सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर म्हणजे हा रिपोर्टिंग वर्ब आमचा कोणत्या टेन्समध्ये आहे फ्युचर टेन्समध्ये. रिपोर्टिंग वर्ब फ्युचर टेन्समध्ये. रूल काय आहे जर रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट किंवा फ्युचर टेन्समध्ये असेल तर रिपोर्टेड स्पीचला टेन्स चेंज करायचं नाही. हे वाक्य ज्या टेन्समध्ये असेल त्या टेन्समध्ये ठेवावं लागेल. पण प्रोनाउन आणि प्लेस टाइम दर्शक शब्द चेंज करायचे. आन्सर लिहूया आपण. योर फादर विल से. ठीक आहे ॲज इट इज. मग तिथे दॅट कंटेन्शन घेतलं. आता सुरू करू. लाईफ इजला इजच ठेवलं. ओके नो टेन्स चेंज. लाईफ इज व्हेरी हार्ड ड्युरिंग. आता बघा दीजचं काय होते दोज डेज. याच्यामध्ये एकही प्रोनाउन नाही आला म्हणून प्रोनाउन चेंज झाला असता तर चेंज केला असता. पण हा रूल लक्षात ठेवायचा. रिपोर्टिंग वर्ब प्रेझेंट किंवा फ्युचर मध्ये असेल तर टेन्स चेंज करायचा नाही आतल्या वाक्याचा. आणि रिपोर्टिंग वर्ब पास्ट टेन्स मध्ये असेल तर आतल्या वाक्याला सुद्धा कशात न्यायचं पास्ट मध्ये घेऊन जायचं. आय होप यू अंडरस्टूड. एकदा रिप्लाय करा स्टुडंट्स कळून आलं. आता हा चॅप्टर पुन्हा उद्या कंटिन्यू करूया आपण. थोडा लेंदी चॅप्टर आहे. आपण याला व्यवस्थितरित्या समजूया. उद्या भेटूया विद्यार्थ्यांनो. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग द क्लास. एन्जॉय द स्टडीज. ओके बाय बाय.